माझं नाव गौरी आहे आणि माझं वय 27 वर्ष आहे. मला माझ्या मुलाला त्याच्या बापासारखा बनवायचं नाही. मी त्याला असा माहोल देऊ इच्छिते की तो सर्वांशी प्रेमाने आणि मायेने वागावा. आपल्यातील माणसांची कदर करायला शिकावा. माझ्या आयुष्यात मी जे काही सहन केलं ते काही सामान्य गोष्ट नव्हती. माझ्या भूतकाळाचा विचार करताच माझं संपूर्ण शरीर सिहरून जाते. देवा, कधीही कुणाच्याही सोबत असं घडू नये. माझी कहाणी काहीशी अशी आहे. आता माझी संपूर्ण कहाणी ऐका. मी गरोदर होत नव्हते. म्हणून आज मी नवऱ्याबरोबर डॉक्टरकडे गेले होते. मी खूप बेचैन आणि घाबरले होते. माझा नवरा वहाब मला घुरून पाहत होता. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि लवकरच नजर हटवली. मला तिथे खूप अस्वस्थ वाटत होतं. या हॉस्पिटलमध्ये एक पुरुष डॉक्टर इलाज करतात हे ऐकल्यापासून मी घाबरत होतो. मी कशी तरी पुरुष डॉक्टरकडून असा इलाज करू शकते. मी माझ्या पतीला सांगितलं होतं की माझा इलाज एखाद्या महिला डॉक्टरकडून करवा. पण वहाब म्हणाला की या डॉक्टरच्या हातात जादू आहे. त्याने आजपर्यंत कोणत्याही स्त्रीचा इलाज केला आहे आणि एकदाही अपयश आलं नाही. तरी मी खूप परेशान होतो. माझ्या मनात हजारो विचार येत होते. ना जाणे तो मला कसे कसे प्रश्न विचारेल. तेव्हा नर्स रिसेप्शनवर आली आणि म्हणाली, "गौरी कोण आहे?" माझा नवरा म्हणाला, "ही माझी पत्नी आहे." मी वहाबचा हात पकडला आणि तोही माझ्याबरोबर उभा राहिला. पण नर्सने सांगितलं की डॉक्टर फक्त पेशंटला चेक करतो. पेशंटबरोबर कोणालाही आत येण्याची परवानगी नाही. हे ऐकून मी आणखी नर्वस झाले. मी चाहत होतो की वहाब माझ्याबरोबर आत यावा. वहाबने माझा हात सोडला आणि म्हणाला, "जात. डॉक्टरची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव आणि बरोबर उत्तर दे. घाबरू नकोस." पण मी खूप घाबरले होते. जी गोष्ट मी महिला डॉक्टरशी बोलू शकते, ती कोणत्याही पुरुष डॉक्टरशी बोलू शकत नव्हते. मला समजत नव्हतं की चाचणीच्या रूममध्ये पुरुष डॉक्टर स्त्रीचा इलाज करणे कितपत बरोबर आहे. मी गावची मुलगी होतो. शादीनंतर शहरात राहायला लागले होते. पण माझं मन आणि संस्कार गावाशीच जोडलेलं होतं. म्हणून मी खूप झिजकत होतो. नर्स मला डॉक्टरच्या रूमपर्यंत घेऊन गेली. आत डॉक्टरला पाहून मला आश्चर्य वाटलं. वहाबने सांगितलं होतं की तो खूप वृद्ध डॉक्टर आहे, पण तो तरुणच होता, वहाबच्या वयाचा. त्याने मला समोर खुर्चीवर बसण्यास सांगितलं. मी बसताच त्याने नर्सला म्हणाला, "बाहेर जा. मला पेशंट चेक करायची आहे." नर्स बाहेर जात असताना डॉक्टरने म्हणाला, "दरवाजा चांगला लॉक कर." हे ऐकून माझं हृदय आणखी बेचैन झालं. नर्सने हसत दरवाजा लॉक केला आणि बाहेर गेली. डॉक्टरने मला डोक्यापासून पायापर्यंत गंभीरपणे पाहिलं. मग त्याने विचारलं, "विवाहाला किती वर्ष झाली आहेत?" मी म्हणाले, 5-6 वर्ष. मग त्याने विचारलं, "नवऱ्याशी संबंध ठेवताना आनंद वाटतो का?" मी शर्मिंदगीने नजर खाली घेतली. मला काहीच समजत नव्हतं. काय उत्तर द्यावं? शर्मीमुळे माझ्या गाल लाल झाले होते. मग त्याने विचारलं, "गरोदर होण्यासाठी किती दिवसांपासून औषध घेते आहेस?" मी म्हणाले, "मागील 2 वर्षापासून." "यापूर्वी कधी गरोदर झाली आहेस का?" मी म्हणाले, "विवाहानंतर 1 वर्षातच गरोदर झाले होते. पण मी ते मूल जन्माला घालू शकले नाही." मी डॉक्टरला सांगू शकत नव्हते की माझं पहिलं मूल माझ्या पोटातच मारलं गेलं होतं. मी जाणीवपूर्वक ते लपवत होतो. डॉक्टर म्हणाला, "ठीक आहे." मग थोड्या वेळाने म्हणाला, "तुम्ही समोरच्या बेडवर झोपून राहा. मी तुमचा चेकअप करतो." हे ऐकून माझे होश उडाले. मी म्हणाले, "मी असं तुमच्याकडून चेकअप करू शकत नाही." डॉक्टर थोडा वेळ मला पाहत राहिला. मग हसला आणि म्हणाला, "का? काय झालं? तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही पुरुष डॉक्टरकडे इलाज करायला आला आहात?" त्याच्या शब्दात थोडा राग होता. मी म्हणाले, "तुम्ही इथे एक महिला डॉक्टर ठेवायला हवी होती." तो म्हणाला, "तुम्ही मला शिकवणार का की मला माझ्या पेशंटला कसं बघायचं आणि कसं नाही? इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मी चेकअप करतो." कोणालाही आक्षेप नव्हता. "जर तुम्हाला इतका आक्षेप असेल तर इथे यायला नको होतं. आता वेळ वाया घालवत आहात." त्याने टेबलावर बेल वाजवली. नर्स आत आली. डॉक्टरने तिला वहाबला आत बोलावायला सांगितलं. वहाब आत आला. डॉक्टरने त्याला सांगितलं की मी त्याच्याबरोबर सहकार्य करत नाही. मी महिला डॉक्टर हवी म्हणते. वहाब मला रागाने पाहू लागला. डॉक्टर म्हणाला, "तुम्ही त्यांना परत घेऊन जा. प्रथम तुमची पत्नी मनापासून राजी होऊ द्या." वहाब गुस्सेने मला उठण्याचा इशारा केला. मी चुपचाप नजर खाली घेऊन बाहेर आले. परतीच्या वाटेवर वहाब गाडी चालवत मला फटकारत होता. "मागील 5 वर्षापासून मी तुझा इलाज करवत आहे, पण तू गरोदर होत नाहीस." की त्याच्या इलाजाने मूल नक्की होतं आणि केस कधीही खराब होत नाही. म्हणून मी तुला इथे आणलं होतं, पण तुझे नखरे सुरू झाले. शेवटी काय हवं तुला? अशीच हरकती राहिल्या तर मी तुला जास्त दिवस सहन करणार नाही. मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. मला माझ्या खानदानासाठी वारस हवा आहे. मला यावर्षी माझं स्वतःच मूल हवं आहे. मी वहाबकडे तडफडून पाहिले. मी म्हणाले, "वहाब, विवाहानंतर काही महिन्यातच मी गरोदर झाले होते. तेव्हा तू माझ्यावर इतका अत्याचार का केलास? सगळी खराबी तुझ्यामुळे झाली आहे. जर मी मूल जन्माला घालू शकत नाही,
तर त्यात तुझी चूक आहे, माझी नाही. आणि तू माझा इलाज पुरुष डॉक्टरकडून करू इच्छितोस? मी गुस्सेने फुटून पडले. मी माझा इलाज कोणत्याही पुरुष डॉक्टरकडून करवणार नाही. वहाबने गाडीची स्पीड खूप वाढवली. माझं हृदय घाबरलेलं होतं. मी जाणते होते की तो गुस्सेने असं करतोय. मी चूप झाले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. मला भीती वाटत होती, पण जर मी सांगितलं तर तो आणखी स्पीड वाढवेल. वहाबचा गुस्सा सहन करायला मी मजबूर होतो. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी माझ्या आई-वडिलांची गरीब कुटुंबातून आले होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होतो. पण लाडचा अपघात झाला. दोन्ही पाय गेले. मग आई दुसऱ्यांच्या घरी काम करायला लागली. मी 16 वर्षांची असताना वडील वारले. 8वी पर्यंत शाळा केली, मग सोडली. आई मला शिकवायला खूप प्रयत्न करत होती, पण माझं मन लागत नव्हतं. नंतर आईच्या मैत्रिणीने माझी वहाबशी शादी करून दिली. शादीला 5 महिने झाले होते की आई वारली. शादीच्या सुरुवातीपासूनच वहाबचा स्वभाव असाच होता. कधी आग तर कधी पाणी. छोट्या छोट्या गोष्टींवर तो माझ्यावर हात उचलत असे. मी त्याची सर्व आवडत्या गोष्टी करत असे तरी तो राजी होत नसे. माझी सासूबाई चांगली होत्या, पण वहाबसमोर काही बोलू शकत नसत. 1 महिन्यातच मी वहाबपासून तंग आले होते. अनेकदा मी मिन्नते करत रडत वहाबला मनवत असे, पण तो समोर हात जोडून माफ मागेपर्यंत मानत नसे. 1-2 वेळा तो माझ्यावर हात उचलला होता. विवाहानंतर काही महिन्यात मी पहिल्यांदा गरोदर झाले. माझी तब्येत थोडी खराब होती. सासूबाई मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. तिथे खुशखबर मिळाली. मी खूप आनंदी झाले. पण वहाबला वाटलं वहाब सुधारेल, माझी काळजी घेईल. त्याच्या डोळ्या गुस्सेने लाल झाल्या. तो आपल्यातच गुस्सा पीत होता. मी पुरी तर घाबरले. रात्री मी खोलीत गेले, तेव्हा तो खूप सिगरेट पीत होता. पूर्ण खोली धुरान भरली होती. तो म्हणाला, आमच्या शादीला अजून काही महिने झाले आहेत आणि तुला मूल हवा आहे. गावची अज्ञानी बाई, जिंदगीचा आनंद घ्यायला शिक. मला आता मूल नको. 2 वर्ष शादीचा आनंद घेऊ इच्छितो. मी म्हणाले, हे तर अल्लाची देण आहे. पण तो म्हणाला, माझं मूल माझ्या म्हणण्याप्रमाणे येईल. अल्लाची मर्जी नाही. जेव्हा मीच आहे तेव्हा माझं मूल येईल. त्याने सांगितलं की तो मला हॉस्पिटल घेऊन जाईल आणि गर्भपात करवेल. मी नकार दिला. मी हे करवणार नाही. हे पाप आहे. वहाब गुस्सेने म्हणाला, तू कोण आहेस हे ठरवायला? माझं मूल आहे, त्याचा निर्णय मी घेईन. त्याने लाईट बंद केली आणि झोपी गेला. मी सगळी रात्र जागी राहिले. सकाळी मी उठून सासूबाईंकडे गेले आणि सगळं सांगितलं. वहाब म्हणाला की मला हॉस्पिटल घेऊन जाईल. सासूबाई म्हणाल्या, वहाब ती कुठेही जाणार नाही आणि खबरदार जर तू मूल संपवण्याचा विचार केलास तर. वहाब मला गुस्सेने घुरत बाहेर गेला. 3 दिवस तो घराबाहेर राहिला. मला त्याची फिक्र सतावत होती. 3 दिवसांनी तो परत आला. डोळे अजूनही गुस्सेने लाल. मी त्याच्यासाठी जेवण काढून ठेवलं. त्याने प्लेट उचलून जमिनीवर फेकली आणि म्हणाला, माझ्या जरेसमोरून दूर हो. मला तुझी शक्लही दिसू नको. मी खोलीत गेले. सासूबाई वहाबला समजावत होत्या, पण तो चूप होता. मी ठरवलं की आता मी त्याच्या कोणत्याही गोष्टीला आक्षेप घेणार नाही. त्याचं मूल आहे. तू जिवंत ठेव किंवा मार. माझी जिंदगी त्याच्याबरोबर वरच घालवायची आहे. पण वहाबने माझी बातही ऐकली नाही. त्याने मला जमिनीवर ढकललं आणि माझ्या पोटावर जोरात लाथा मारायला लागला. मी चित्कारत होतो. मी हा त्रास सहज संपवू इच्छितो, पण तू जिद्द केलीस. आता मी असंच हा त्रास संपवतो. सासूबाई बाहेरून दरवाजा बडवत रडत विनवणी करत होत्या. वहाब, दरवाजा उघड. हे जुलूम करू नकोस. पण त्याने दरवाला की मी बेजान झाले. शेजारच्या घरातले लोकही चित्कार ऐकत होते. शेवटी वहाबने दरवाजा उघडला आणि बाहेर गेला. सासूबाई धावत आत आल्या. माझी हालत पाहून त्यांना घाबर वाटला. त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि मला हॉस्पिटल घेऊन गेल्या. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो. नंतर घरी आले. वहाब माझ्याशी बोलणं बंद केलं. मीही त्याच्याशी बोलत नव्हते. जो काही त्यांनी माझ्यावर केला, माझं हृदय त्याच्या पाषाण हृदयाच्या माणसाची शकल पाहू इच्छित नव्हतं. आज माझ्या चुकीचा भयंकर अहसास होत होता. मी आईची बात मानून शिकलो असतो तर आज ही अवस्था आली नसती. मी त्या पाषाण हृदयाच्या माणसाची शकलही पाहू इच्छित नव्हते. पण आता मी लाचार होतो. त्याच्या तुकड्यांवर पलत होतो. माझ्या डोक्यावर हात ठेवणारा ना बाप होता, ना आई, ना माझ्याकडे काही हुनर किंवा शिक्षण होतं. वहाब माझ्या या मजबुरीचा फायदा घेत होता. माझी सासूबाई खूप चांगली होत्या. त्या माझी काळजी घेत होत्या, पण त्या खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या आणि स्वतः अनेक आजारांशी झगडत होत्या. एक दिवस वहाब स्वतः माझ्याशी बोलायला लागला. माझं मन नव्हतं, पण दुसरा पर्याय नव्हता. किंवा वहाबबरोबर जिंदगी घालवायची किंवा माहेरी परत जायचं. पण माहेरी माझं काही ठिकाण नव्हतं. म्हणून मी वहाबबरोबर बोलायला सुरुवात केली. 1 वर्ष तो मला नाना तरी औषध देत राहिला, कारण त्याला मूल नको होतं. या दरम्यान सासूबाई वारल्या. त्यांच्या जाण्यानंतर मला असं वाटलं की मी एकदम एकटी झाले आहे. वहाबला आता मोकळीक मिळाली.
तो आता उघडपणे माझ्यावर हात उचलत असे, बर्तन फोडत असे, चिल्लत असे. मग एक दिवस तो म्हणाला, आता मला मूल हवा आहे. हे ऐकून माझं हृदय दुखावलं. माझ्या आतून मातृत्वाची इच्छा आता संपली होती. वहाबने मला औषध देणं बंद केलं, पण तरी मी गरोदर होत नव्हते. 1 वर्ष आणखी गेलं. मग वहाब मला एका महिला डॉक्टरकडे घेऊन गेला. तिने सांगितलं, तुमच्या गरोदरपणात काही असं घडलं आहे की तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप जुलूम केला होता. कदाचित त्यामुळे देवाने ही खुशी माझ्यापासून हिरावून घेतली होती. मग मला हे रहस्य समजलं की वहाबला मूल का हवं होतं. सासूबाईंनी सारी मालमत्ता वहाबच्या ऐवजी आपल्या नातवाच्या नावे केली होती. त्यामुळे वहाबला जो मूल होईल तोच सगळ्या मालमत्तेचा खरा हकदार असेल. जोपर्यंत वहाबाला मूल होत नाही, तोपर्यंत सारी मालमत्ता सरकारच्या ताब्यात राहील. वहाबाला फक्त थोडा खर्च मिळत असे. या गुस्स्यातच वहाब माझ्याशी भांडताना म्हणून गेला होता. आणि मग त्याला त्या डॉक्टरबद्दल कळलं आणि त्याने मला त्याच्याकडे नेलं. डॉक्टर अंधाऱ्या खोलीत माझ्याजवळ आला आणि त्याने मला एक इंजेक्शन दिलं. मी बेशुद्ध झाले. मला माहीत नाही मी किती दिवस बेशुद्ध होतो. जेव्हा मला होश आला तेव्हा मी हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूममध्ये होतो. माझ्या हातावर ड्रीप लावलेली होती. मला माझं शरीर खूप बेचैन वाटत होतं, पण मला काहीही आठवत नव्हतं. काही वेळा डॉक्टर खोलीत आला आणि फोनवर कुणाशी बोलत होता. तो म्हणत होता, जी हा सगळं काम ठीकठाक झालं आहे. अरे तुमची पत्नी गरोदर आहे. हे ऐकून माझं डोकं फिरून गेलं. शेवटी मी कधीपासून या हॉस्पिटलमध्ये होतो. कधीपासून बेशुद्ध होतो. माझ्याबरोबर शेवटी काय झालं होतं? मला काही आठवत नव्हतं. मी बेशुद्ध अवस्थेतच गरोदर झाले होते. डॉक्टर मला होशात पाहून हसला आणि म्हणाला, आता तुम्हाला कसं वाटतंय? ठीक तर आहे ना? तुम्ही आत्ताच कोणाबद्दल बोलत होता? कोण गरोदर झाली आहे? डॉक्टर हसला आणि म्हणाला, तुमचाच तर इलाज करत होतो. तुमच्या पतीच्या परवानगीने मी तुमचा इलाज केला. मी म्हणाले, मी कधीपासून बेशुद्ध आहे. माझ्याबरोबर बरं काय झालं होतं सांगा मला. कारण महिला डॉक्टरनं आधीच सांगितलं होतं की मी कधीही आई होऊ शकणार नाही. तो म्हणाला, तुम्ही फक्त 3 दिवस बेशुद्ध होता. आम्ही तुमचा अंदरुनी इलाज केला आहे. तुमच्या पतीला मूल हवं होतं आणि नैसर्गिक रीतीने होणं कठीण वाटत होतं. म्हणून हे सगळं केलं. जे तुमच्या पतीला हवं होतं ते झालं. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वहाबपासून आता द्वेष होऊ लागला होता. ही किती अंधेर नगरी आहे. तो आपली गोष्ट मनवण्यासाठी कितीही खाली जाऊ शकतो. मला याची कल्पना नव्हती. 9 महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला, त्या दिवशी वहाब करून खबर सांगते होता. डॉक्टरने त्याला फोन करून खबर सांगितली. वहाब गाडी खूप वेगाने चालवत रुग्णालयाकडे येत होता. रस्त्यातच त्याचा अपघात झाला. त्याला मुलाला 1 मिनिटात मृत्यू झाला. मला त्याच्या मृत्यूच काही अफसोस झाला नाही. तो ज्या प्रकारे बोलत होता, जणू स्वतःला देव समजू लागला होता. देवाला असे लोक आवडत नाहीत, कारण जन्म आणि मृत्यू फक्त देवाच्या हातात आहे. वहाब असा दावा करत होता की जेव्हा तो चाहेल तेव्हा मूल येईल, जेव्हा चाहेल तेव्हा मारेल. पण त्याला हे समजलं नव्हतं की माणसापेक्षा जो देव आहे, त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हलत नाही. त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हलत नाही. वहाबच पार्थिव घर आणलं गेलं. त्याला दफनही केलं गेलं. पण माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही. सगळे लोक समजत होते की मला वहाबच्या मृत्यूचा सदमा लागला आहे म्हणून डोळ्यात अश्रू नाहीत. पण मला काही सदमा लागला नव्हता. वहाब गेल्यानंतर जिंदगी हळूहळू रुळावर येऊ लागली. मी माझ्या मुलाच्या संगोपनात रात्रंदिवस जीव घालून लागले. सासूबाईंनी मरताना सारी मालमत्ता आपल्या नातवाच्या नावे केली होती. आता मी माझ्या मुलालाच आपल्या जगण्याचा हेतू बनवला आहे. मी माझ्यावत आहे की प्रेम कसं करावं, माया कशी द्यावी आणि आपल्यातील माणसांची कदर कशी करावी. मी माझ्या मुलाला त्याच्या बापासारखा बनवणार नाही. तो जिंदगीत प्रेमाने आदराने वागावा हीच माझी इच्छा आहे.